विद्यार्थ्यांचा निकाल घोषित केल्यानंतर मे महिन्यामध्ये राज्यातील शिक्षकांचं प्रशिक्षण होणार आहे. राज्यस्तर, जिल्हास्तर आणि तालुकास्तर या 3 स्तरावर होणाऱ्या प्रशिक्षणासाठी मे महिना अत्यंत महत्त्वाचा आहे. नेमक्या कोणत्या तारखांना हे प्रशिक्षण होणार आहे ते आज आपण थोडक्यामध्ये या पत्राच्या माध्यमातून जाणून घेऊया. आत्मीय शिक्षक बंधू आणि भगिनींनो, नमस्कार. मी माझ्या शैक्षणिक यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत करतो. आज आपण शिक्षकांच्या प्रशिक्षणांच्या अनुषंगाने एक महत्त्वाचं पत्र हे जाणून घेणार आहोत. अशाच प्रकारचे विविध शैक्षणिक पत्र, शासनाचे निर्णय जाणून घेण्यासाठी माझ्या या यूट्यूब चॅनलला जर आपण सबस्क्राईब्स केलं नसेल तर जरूर सबस्क्राईब्स करा, अशी नम्र विनंती मी आपल्याला या व्हिडिओच्या निमित्ताने करतो आहे. पत्र आहे शालेय शिक्षण व क्रीडा विभागाच्या राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद महाराष्ट्र यांचं दिनांक 9/4/2024. हे पत्र माननीय उपसंचालक प्रादेशिक विद्या प्राधिकरण आणि माननीय प्राचार्य जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था यांना पाठविण्यात आलेला आहे. पत्राचा विषय आहे इयत्ता 2री, इयत्ता 3री आणि इयत्ता 4थी शिक्षकांसाठी नवीन अभ्यासक्रमानुसार प्रशिक्षण आयोजित करण्याबाबत आणि संदर्भ आहे तो शासन निर्णयाचा, अर्थात दिनांक 14/7/2025. आता आपण जाणून घेऊया या पत्रामध्ये काय म्हटलं ते. उपरोक्त विषयान्वये कळविण्यात येते की संदर्भाधीन शासन निर्णयान्वये सन 2025-2026 पासून राज्यात नवीन अभ्यासक्रमाची अंमलबजावणी टप्प्याटप्प्याने करण्यात येत आहे. त्यानुसार राज्यातील इयत्ता 2री, इयत्ता 3री, इयत्ता 4थी वर्गांना शिकविणाऱ्या शिक्षकांना नवीन अभ्यासक्रम अंमलबजावणीच्या अनुषंगाने प्रशिक्षण देणे प्रस्तावित आहे. शैक्षणिक वर्ष दिनांक 15 जून 2026 पासून सुरू होणार असल्यामुळे त्यापूर्वी नवीन अभ्यासक्रम लागू होणाऱ्या वर्गाच्या शिक्षकांचे प्रशिक्षण पूर्ण होणे आवश्यक आहे. इयत्ता 2री, 3री, 4थीच्या सर्व शिक्षकांच्या प्रशिक्षणासाठी राज्यस्तर, जिल्हास्तर व तालुकास्तर प्रशिक्षण नियोजन पुढील प्रमाणे करण्यात आलेले आहे. प्रशिक्षणाचे माध्यम व प्रशिक्षण स्तर आपण या ठिकाणी जाणून घेऊया. प्रस्तुत शिक्षक प्रशिक्षण मराठी, उर्दू माध्यमांच्या शिक्षकांसाठी स्वतंत्रपणे आयोजित करण्यात येईल. अन्य माध्यमांना मराठी माध्यमासोबत सामावून घेतले जाईल. उर्दू माध्यमासाठी राज्यस्तर व जिल्हास्तर असे 2च स्तर असतील, तर मराठीसोबत अन्य माध्यमांसाठी प्रशिक्षण राज्यस्तर, जिल्हास्तर व तालुकास्तर अशा क्रमाने आयोजित करण्यात यावे. आता आपण महत्त्वाचा भाग जाणून घेऊया. प्रशिक्षण कालावधी व वेळापत्रक. प्रत्येक वर्गात अपेक्षित विषयांच्या निर्धारित तासिका पूर्ण होण्यासाठी 2रीसाठी 3 दिवसांचा आणि 3री व 4थीसाठी 4 दिवसांचा प्रशिक्षण कालावधी निश्चित करण्यात आलेला आहे. इयत्ता 2री, 3री आणि 4थी प्रशिक्षण स्तर, माध्यम आणि नियोजित कालावधी आपण या ठिकाणी आता जाणून घेऊया. राज्यस्तराचा भाग या ठिकाणी दिसतो आहे मराठी व अन्य माध्यम. नियोजित कालावधी 4 मे ते 7 मे 2026 असेल. जिल्हास्तर मराठी व अन्य 11 ते 14 मे 2026 व तालुका स्तरावरचं प्रशिक्षण हे मराठी व अन्य 18 ते 30 मे 2026 अशा प्रकारचं असेल. या ठिकाणी आपण पुन्हा हा भाग लक्षात घ्यायचा आहे. तालुका स्तरावरचं जे प्रशिक्षण आहे ते 18 ते 30 मे 2026 असा नियोजित कालावधी आपल्याला या ठिकाणी दिसतो आहे. राज्यस्तर उर्दू माध्यमासाठी 4 ते 7 मे 2026 आणि जिल्हा स्तराचं प्रशिक्षण हे उर्दू माध्यमासाठी 11 ते 30 मे 2026
अशा प्रकारचं असेल. इयत्ता दुसरीसाठी 1 दिवसाचा कालावधी कमी असला तरी वरील पैकी TOT प्रशिक्षण सुरू होण्याची दिनांक समान राहील. इयत्ता दुसरीसाठी प्रशिक्षण समाप्ती 1 दिवस अगोदर होईल. या ठिकाणी प्रशिक्षण घटक संच व वाचन साहित्याच्या अनुषंगाने सूचना आहेत. सोबतच प्रशिक्षणार्थी व सुलभक या अनुषंगाने सूचना आहेत. पर्यवेक्षण व समन्वय कसा राहील त्याच्याही सूचना या ठिकाणी दिसतो आहे. आणि राज्यस्तरीय प्रशिक्षकांचं प्रशिक्षण, त्याचं नियोजन, त्या संदर्भात काही महत्त्वाचे मुद्दे सुद्धा आपण या ठिकाणी पाहू शकता. असं हे एक महत्त्वाचं पत्र आहे जे राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद महाराष्ट्र पुणे यांचं आहे. प्रस्तुत पत्र जे प्रशिक्षणाच्या अनुषंगाने आहे ते आपण या ठिकाणी जाणून घेतल्याबद्दल आपल्या सर्वांचेच मनापासून धन्यवाद.